नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या YouTube चॅनलला। तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करा मित्रांनो। तर आपण जी TET 2026 रोजी 28 जून 2026 रोजी जी TET ची एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो, की त्याच्यात आपण GS GK जे की 60 मार्काला असतो पेपर 2 ला आणि पेपर 1 ला, त्याच्यानंतर मराठी जो 30 मार्काला असतो ते 90 मार्काचा मटेरियल आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत आपण जे मागील पेपर झाले ते परीक्षा घेतली, त्याच्यानंतर आता जे संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्याचा विचार करणार आहोत। हे क्वालिटी क्वेश्चन आहे मित्रांनो। जर तुम्हाला TET पास व्हायचं असेल तर तुम्ही हे बिनधास्तपणे बघू शकता निश्चिंत होऊन। याच्यात तुम्हाला काही तुमचा नुकसान नाही मित्रांनो, फायदाच होईल। झाला तर फायदाच होईल, नुकसानाचं काही याच्यात हे नाही। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। मराठीसाठी आपण बघतोय, मराठीसाठी आपण प्रिपेअर करतोय। तर उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय, माणूस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय, त्याच्यानंतर मोरचा स्त्रीलिंगी रूप काय। बरेच प्रश्न असे विचारले जातात। कुत्राचे स्त्रीलिंगी बरेच प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर बोकाचं काय असते, भाटी, वाघ्याचं मुरळी, असे बरेच प्रश्न असतात। त्याच्यापैकी हा पहिला प्रश्न आज बघूया आपण। उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर उंटमणी होते का? होत नाही, 1 नंबर चुकलाय। 2 नंबर उंटीन होते का? नाही मित्रांनो, उंट माता हे फक्त दिलेलं आहे आपल्याला, काय होते का? होत नाही। तर काय होते? सांडणी हे उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहेत मित्रांनो। असे बरेच शब्द असतात, ते आपल्याला वारंवार वाचल्याने आपल्याला पाठ होतात। पाठ झाल्यानंतर आपला एक पण प्रश्न चुकत नाही मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2, आईने मुलांना हसवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। मित्रांनो, क्रियापद किती असतात? 2। कुठले कुठले? सकर्मक आणि अकर्मक। आपला बऱ्याच वेळेस क्रियापदवर बोलणं झालेलं आहे, तर आज तुमचा क्रियापद क्लिअरच करून टाकतो। त्याच्यात काय आहे? क्रियापद किती असतात? 2, एक सकर्मक आणि एक अकर्मक। सकर्मक म्हणजे कसं? ज्या वाक्यात कर्म आहेत आणि ज्या वाक्यात जो कर्ता हा करतो आणि कर्म शोषून घेतो त्या वाक्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद। ज्या वाक्यात कर्म नाही, या वाक्यात कर्म नाही, जी क्रिया आहे ती कर्त्यावरच घडते आणि कर्त्याला एकट्याला शोषून घ्यावं लागते, तो वाक्य म्हणजेच अकर्मक। सकर्मक आणि अकर्मक हे दोनच प्रकार पडतात क्रियापदाचे। तर मित्रांनो, आता आपल्याला काय दिले खाली बघूया। आणि क्रियापदाचे प्रकार अनेक पडतात। त्याच्यात 1 नंबरला आहे, एक असे म्हणजे सिक्वेन्स वाईज नाही सांगता येणार, पण त्याच्यात संयुक्त क्रियापद, त्याच्यानंतर धातुसाधित क्रियापद, त्याच्यानंतर प्रयोजक क्रियापद, सख्य क्रियापद, उभयविहीन क्रियापद, असे बरेच प्रकार पडतात क्रियापदाचे। सिद्ध क्रियापद, असे बरेच प्रकार पडतात। तर आपण बघूया। आईने मुलांना हसवले। आईने मुलांना काय केले मित्रांनो? हसवले। तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला। एवढा सोपा प्रकार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा काय जातो मित्रांनो? अवघड जातो, टफ जातो। बऱ्याच शिक्षक लोकांना जे आता TET चे पेपर देणार आहे त्या सगळ्यांना हा क्रियापद अवघड जातो, पण एवढा सोपा आहे। तुम्ही एक वेळेस जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला क्रियापद असं इझी वाटेल आणि तुम्ही क्रियापदावर कुठलाही प्रश्न सोडवाल मित्रांनो। तर ऐका, चला। सख्य क्रियापद मित्रांनो, जेव्हा कर्ता हा क्रिया करण्यासाठी शक्य असतो म्हणजे त्यांना क्रिया ही शक्य आहेत करायला। उदाहरणार्थ, आजीना डोंगर चढवते म्हणजे आजीना काय होते? डोंगर चढवते। बाबांना जेवण करवते, बाबांना लाडू खावते म्हणजे काय होते? बाबांना लाडू खाण्यास बाबा काय शक्य आहे म्हणजे तो स्वतः करू शकतो। जी क्रिया स्वतः करता करत असेल तर ती म्हणजे शक्य क्रियापद। तो काय मित्रांनो? तो शक्य क्रियापद। हा आपला उत्तर हा नाही, पण शक्य क्रियापद। ह्या उत्तर आहे का? नाही, पण शक्य क्रियापद जी क्रिया स्वतः करू शकतो ती म्हणजे शक्य क्रियापद। तो 2 नंबर बघूया। प्रयोजक क्रियापद मित्रांनो, क्रिया जेव्हा कर्ता हा क्रिया करण्यास समर्थ नसतो, असमर्थ असतो म्हणजे कर्त्याने क्रिया घडत नाही, कर्त्याने क्रिया होत नाही, कर्त्याने क्रिया सोसू शकत नाही, म्हणून तो दुसऱ्याकडून करून घेतो। जेव्हा तो दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात। जे का आपले उत्तर हा मित्रांनो एकदम राईट उत्तर आहे। आपला प्रश्न काय होता? आईने मुलांना हसवले। मुलगा स्वतः हसला का? नाही। मुलगा स्वतः हसला असला तर तो शक्य क्रियापद झाला असता, पण इथं काय आहे मित्रांनो? आईने मुलांना हसवले, आईने मुलांना हसवले। आईने मुलासाठी बरेच प्रयत्न केले हसण्यासाठी, खेळ केले असेल। आई म्हणजे कुठली तरी भांडी आणून दिली असेल त्याला खेळायला, कुठला तरी खिलोना आणून दिला असेल। हे बरेच केल्यानंतर मुलगा काय केला मित्रांनो? हसला म्हणजे तो मुलगा कशावर डिपेंड होता? आईवर। आईने जेव्हा क्रिया केली तेव्हा मुलगा हसला, म्हणजेच जेव्हा दुसरे क्रिया करतो तेव्हा काय म्हणतो? जेव्हा बाहेरून क्रिया ही सपोर्ट करते तेव्हा प्रयोजक क्रियापद असते मित्रांनो। उदाहरणार्थ, आईने
आईने आजीला डोंगर चढवते, आईने आजीला जेवण देवते, बाबाने आईला जेवण खावते, असे म्हणजे जी क्रिया स्वतः करू शकत नाही, जो क्रिया स्वतः करायला तो समर्थन नाही, दुसऱ्याने त्याला सहाय्य घ्यावं लागते, तेव्हा हा प्रयोजक क्रियापद होते मित्रांनो. आणि सिद्ध क्रियापद, सिद्ध म्हणजे जे धातू असतात, जे जा, कर, बस, उठ यांना जो क्रियापदाचा शेवट येतो त्यांना हा सिद्ध क्रियापद म्हणतात. ज्याच्यात काय असे सिद्ध क्रियापद, या, कर, बस, जा असे आहेत, त्याला काय म्हणतात, सिद्ध क्रियापद म्हणतात मित्रांनो. आणि संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापद म्हणजे संयुक्त म्हणजे किती, संयुक्त म्हणजे दोन किंवा अनेक, संयुक्त म्हणजे दोन किंवा अनेक. जेव्हा दोन क्रिया याच्यात धातू सदित आणि संयुक्त क्रियापद, धातू सदित आणि सहाय्यक क्रियापद जेव्हा सोबत येते तेव्हा काय होते, संयुक्त क्रियापद होते मित्रांनो. उदाहरणार्थ, राम आंबा खा, राम आंबा खाऊन टाक, खाऊन आणि टाक याच्यात दोन क्रिया आली, त्याच्यात काय धातू सदित खा आणि टाक काय सहाय्यक क्रियापद. हे खाऊन टाक ही सगळी क्रिया एकदाच घडते तेव्हा काय होते मित्रांनो, तेव्हा ती संयुक्त क्रियापद होते. जसे जसे क्रियापदाचे प्रकार येईल तसे तसे आपण त्याचे विश्लेषण बघून घेऊ, म्हणजे क्रियापद हा आपला डोक्यात फिट होईल आणि आपला क्रियापदासाठी एक पण मार्क जाणार नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय. आता आपण याच्या पुढच्या प्रश्न बघतो, उंट याचं काय सांडणी. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय मित्रांनो, तर विदुषी आहे का, विद्वानी आहेत का, विद्वान स्त्री आहे का, की विधत्त आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय, विदुषी आहेत. विद्वान, विदुषी बरेच वेळेस आतापर्यंत पेपरला विचारला गेलेला आहे मित्रांनो हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, पुढचा प्रश्न काय, विभक्तीवर आहे पुढचा प्रश्न. मांजराने उंदीर पकडला, काय केला, मांजराने उंदीर पकडला. तर या वाक्यातील मांजराने या शब्दाची विभक्ती कोणता, विभक्ती ओळखा. विभक्ती ओळखायची आपल्याला. विभक्ती मित्रांनो सगळ्या विभक्ती किती असतात, 8 विभक्ती आहेत. कारकार किती आहे, कारकार 6 आहे. का, कर्ताला म्हणजे प्रथमाला आणि जे संबोधन आहे यांना कारकात नाही, कारकात 6 आहे. आणि जे 6 आहे म्हणजे जे विभक्ती आहे त्यांना कुठला कुठला प्रत्यय लागतो हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. आता प्रथमाला प्रत्यय लागतो का, लागत नाही. द्वितीयला लागतो का, हो. सलाते सलानाते द्वितीयला लागतो. तृतीयला पण लागतो. नेईसी निसी हे तृतीयला पण लागतो. चतुर्थ्या पण लागतो. जो द्वितीयला प्रत्यय लागतो तो चतुर्थीला लागतो. सलानाते जो प्रत्यय आहे तो द्वितीय आणि चतुर्थीला लागतो मित्रांनो. पण जेव्हा दान किंवा भेट असेल तेव्हा तो चतुर्थीला लागतो आणि त्याच्यात द्विकर्मक असतात चतुर्थीमध्ये. आणि पंचमीत ऊन हे प्रत्यय आहेत. षष्टीमध्ये चाचीचे म्हणजे संबंध असतो, चाचीचे झाजीचे. त्याच्यानंतर सप्तमीमध्ये मित्रांनो तई आहे, त्याच्यात वेळ काळ हे दाखवले जाते. आणि 8, 9 हाक मारली जाते, त्याच्यात संबोधन असे म्हणतात. हे झाली विभक्ती. तर आता आपल्याला बघायचं आहे तर मांजराने या म्हणजे ने जे आहे तर ने या पकडला, तर उंदीर पकडला या वाक्यातील मांजराने या शब्दाची विभक्ती कोणती. तर मित्रांनो नेसी, तर आपल्याला ने जे आहे तर ते ने कुठल्या विभक्तीचे आहे, द्वितीय आहेत का, नाही. द्वितीयाला सला ते सलानाते आहेत मित्रांनो. चतुर्थीला मग सला ते सलानाते. त्याच्यानंतर प्रथमा तर नाहीच प्रत्यय, मग राहिला काय तृतीयाला ने इसी हे काय आहेत मित्रांनो, त्यांना प्रत्यय आहेत. म्हणून याचं उत्तर काय होते मित्रांनो, तृतीय असे होते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे. वाक्यप्रचार आणि अर्थ यातील चुकीची जोडी ओळखा. वाक्यप्रचार आणि आपल्याला अर्थ दिलेला आहे, याची चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्यायमधून 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. 4ला काय दिलेले आहेत, अर्थ पण दिलेला आहे. चुकीची जोडी ओळखूया. कंबर कसणे म्हणजे हिम्मत बांधणे, बरोबर आहेत का. आपल्याला चुकीची विचारलेली आहेत, ही काय आहेत, बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला चुकीची विचारली म्हणजे आपल्यासाठी बरोबर आहे का, नाही. मन ही वाक्यप्रचार बरोबर आहे पण आपल्यासाठी बरोबर नाही. मग एक नंबर चुकलाय. कंबर कसणे म्हणजे हिम्मत बांधणे. निमाने इंग्रजी विषयासाठी हिम्मत बांधली, म्हणजे निमाने इंग्रजी विषयासाठी काय केली, कंबर कसली. बरोबर आहे पण आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. त्याच्यानंतर डोळे उघडणे म्हणजेच पश्चाताप होणे. हो, डोळे उघडणे म्हणजेच पश्चाताप होणे. म्हणजे चोराने चोरी केल्यानंतर त्यांना जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा त्याचे डोळे उघडले, म्हणजे काय झालं, त्यांना पश्चाताप झालाय, मी उगाच केलं म्हणून. हा बी चुकीचा आहे, आपल्याला चुकीचा आहे. म्हणजे हा बरोबर आहे पण आपल्याला चुकीचं पाहिजे. जीवाची मुंबई करणे. तर मित्रांनो जीवाची मुंबई करणे म्हणजे धावपळ करणे. जीवाची मुंबई करणे म्हणजे धावपळ करणे. जीवा मुंबई कशी असते, धावपळाची मुंबई आहे. मुंबई आपल्यासारख्या साध्या लोकांची आहे का, नाही. धावपळ करणे म्हणजेच काय, जीवाची मुंबई करणे. कान भरणे म्हणजेच कान साफ करणे, हे आहे का, नाही. कान भरणे म्हणजेच कान साफ करणे नाही मित्रांनो, हा चुकलाय.
आणि हे जीवाची मुंबई हा पण चुकलाय. तर आपल्याला जे चूक पाहिजे होतं, चूक हे चुकीची जोडी ओळखायची होती. तर चुकीची जोडी कुठली आहे? 4 नंबरची आहे. कान भरणे म्हणजेच कान साफ करणे नाही. कान भरणे कानाच्या खाली लावणे का? नाही. तर कान भरणे म्हणजेच फुकटाचा हमाली करणे, इकडचं तिकडे लावणे, चाडी चुगली करणे, म्हणजे काय करणे? चाडी चुगली करणे, इकडचं तिकडे लावणे म्हणजेच कान भरणे. पण इथं काय दिलेलं आहे? कान साफ करणे असं दिलेलं आहे. पण हे उत्तर आहे का? तर हा आपला उत्तर आहे मित्रांनो. पण कान भरणे काय चुकीचं आहे. कान भरणे म्हणजे चाळी चवाळगी असं करणे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे? हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. या वाक्यातील हसणे हे काय आहे? हसणे हा काय आहे? मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. तर हसणे काय आहे? हसणे काय आहे? तर बघूया मित्रांनो. हसणे म्हणजे फसणे नाही. तर हसणे काय आहे? तर बघूया. तर हसणे नाम आहे का? नाम नाही. हसणे नाम नाही. तर मित्रांनो, नाम म्हणजे सगळ्यांना माहित आहे, पृथ्वी सृष्टीवरील जे सजीव आणि निर्जीव वस्तू असतात, समूह असतात, त्यांना सगळ्यांना आपण नाम म्हणतो. त्यांना आपण मराठीत काय म्हणतो? नाव असे म्हणतो. आणि विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. श्रीमंत माणसांना हे श्रीमंत काय झाले? लहान माणूस, मोठा माणूस, हे लहान मोठा श्रीमंत हे काय झाले? विशेषण झाले. तर धातू सदित आहे का? हो, धातू सदित आहेत मित्रांनो. धातू सदित आहे का? धातू सदित आहे. हस हा मूळचा धातू आहे, म्हणून त्याच्यावरून हसणे हे झालेलं आहे. हसणे हे नाम झालेलं आहे, म्हणून हसणे हा काय मित्रांनो? धातू सदित आहे. क्रियापद वाक्याचा जो अर्थ पूर्ण करतो त्यांना आपण काय म्हणतो? क्रियापद. त्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण क्रियापदाची अख्खी कुंडली वाचून टाकली मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार कोणता? यशोधन. तर संधीवर प्रश्न आहेत. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखायचा आपल्याला. संधीचे मित्रांनो 3 मूळ प्रकार पडतात. त्याच्यात स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे जे जवळजवळ येणारे दोन्ही स्वर असतात त्यांना स्वर संधी, आणि व्यंजन संधी म्हणजे जे दोन जवळजवळ येतात त्याचं पहिल्या वाक्याचा शेवटचा शब्द आणि शेवटच्या वाक्याचा पहिला शब्द हे जर पहिला जर व्यंजन असेल, दुसरा स्वर किंवा व्यंजन असेल तर ते स्वर संधी व्यंजन संधी. आणि जर तिसरा काय? विसर्ग संधी. जर पहिला हा विसर्ग असेल आणि दुसरा स्वर व्यंजन किंवा विसर्ग असेल तर तो विसर्ग संधी. संधीचे 3 मूळ प्रकार पडतात. त्याच्यापैकी विशेष संधीचे 2 प्रकार पडतात. एक पूर्वरूप म्हणजे आधीचा आणि एक पररूप म्हणजे नंतरचा. पूर्वरूप संधी आणि पूर्वरूप संधी असे 2 प्रकार पडतात मित्रांनो. तर आपल्याला यशोधन हा ओळखायचा आहे. स्वर संधीचा उदाहरण आहे का? नाही. व्यंजन संधीचा आहेत का? नाही. तर विसर्ग संधीचा आहे का? हो. तर आपल्याला मित्रांनो हे जेव्हा आपण संधी ओळखतो तेव्हा संधीमध्ये आपल्याला विसर्ग आणि संधी विग्रह हे कशा प्रकारे करता येईल हे पण ओळखता आलं पाहिजे. तेव्हा आपला प्रश्न मित्रांनो म्हणजे एका सेकंदात सुटतो मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न हा टीईटीचा म्हणजे जी आपली परीक्षा घेते, समजा परीक्षा परिषद पुण्याची जी परीक्षा परिषद आहे, जी आपली परीक्षा घेते, त्याच्या सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखराचा रवा. हा प्रश्न एवढे वेळेस आलेला मित्रांनो, बरेच वेळेस आलेला आहे हा प्रश्न. कुठली परीक्षा असो उचलतात आणि हा प्रश्नाला टाकतात. हा प्रश्न पाठच करून घ्या, जेणेकरून आपले उत्तर इथून आपण 10 वर्ष परीक्षा देत राहू पुढे तरी पण चुकणार नाही. तर काय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आपल्याला. हा इथं पूर्ण दिलेला नाही. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रतन थोर त्याचा अंकुशाचं मार. हे कोणाचे आहे मित्रांनो? संत तुकाराम यांचे अभंग आहेत हे. तर आपल्याला काय दिलेलं आहे? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे लहान जर असेल आपण तर मुंगी साखर, जशी मुंगी साखरेचा रवा खाते त्याप्रमाणे आपण लहानपणी म्हणजे थोड्या आपण सगळ्या गोष्टी करत होतो. पण मोठ्या आल्यावर जबाबदारी वाढल्या, सगळ्या गोष्टी वाढल्या, तर परत लहानपण देगा असं म्हणतो मित्रांनो. तर या पंक्तीतील अलंकार ओळखायचे मित्रांनो. अलंकार म्हणजे अलंकार काय आहेत? अलंकार म्हणजे गहिना दागिना अलंकार. जसे बाया अलंकार टाकतात, त्याच्यानंतर म्हणजे शृंगार करतात, तशाच प्रमाणे जेव्हा आपण भाषेला ते शृंगार करून देतो तेव्हा त्याला अलंकार असे म्हणतात मित्रांनो. तर आपल्याला काय ओळखायचं आहे? हे पर्यायपैकी अलंकार ओळखायचे आहे. अलंकाराचे मित्रांनो मूळ 2 प्रकार पडतात. एक अर्थालंकार आणि एक दुसरा शब्द अलंकार. अर्थालंकाराचे 3 उपप्रकार पडतात. त्याच्यात उत्प्रेक्षा, रूपक आणि श्लेष हे 3. आणि जे शब्दालंकार आहे याच्यात बरेच प्रकार पडतात. त्याच्यात व्यतिरिक्त आला, रूपक आला, अतिशयोक्ती आली, त्यानंतर विरोधाभास आला, त्याच्यानंतर त्याच्यात उत्प्रेक्षा आला, दृष्टांत आला, असे बरेच उदाहरण त्याच्यात येतात. तर आपण जे 4 पर्याय आहेत त्याचा विचार करूया. जेव्हा पुढचे पर्याय येतील तेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करूया मित्रांनो. तर याच्यातील काय आहेत? लहानपण देगा देवा. जर
उपमा आहे का मित्रांनो? उपमा म्हणजे हे एवढे शब्द येतात, सम समान परी सारखा, एवढे जर शब्द आले तर तो उपमा आहे. त्याच्यात शब्द शोधायचा आपल्याला. या लाईन मध्ये म्हणजे सारखा असं दिसतो का? आपल्याला दिसत नाही. सम समान सारखा परी यासारखा असे जर शब्द असतील तर तो उपमा. याच्यात आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खुरड्यासारखी. सारखे आलं काय याच्यात? सारखे आलं म्हणजे काय? उपमा आहे. पण उपमा याच्यात आहे का? नाही. 1 नंबर चुकला. उत्प्रेक्षा. मित्रांनो उत्प्रेक्षा सगळ्यात सोपा. जणू गमे वाटे भासे की, हे शब्द जेव्हा येतात वाक्यात, जणू वाटे भासे की हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा तो डोळे झाकून मित्रांनो तुम्ही उत्प्रेक्षा त्यांना लिहू शकता. पण याच्यात उत्प्रेक्षा असं आले आहेत का? काहीच नाही. हे पण चुकला. आणि त्याच्यानंतर आहे दृष्टांत. दृष्टांत आहे मित्रांनो. तर दृष्टांत म्हणजे लहानपणी देगा देवा, त्याचा हा पर्यायचा काय आहे? हा योग्य उत्तर आहे तर दृष्टांत मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय? 3 नंबर आहे दृष्टांत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. ठीक मी उद्या नक्की येईल या वाक्यातील ठीक या शब्दाचा प्रकार ओळखा. ठीक मी उद्या नक्की येईल या वाक्यातील ठीक या शब्दाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. हे केवलप्रयोगी अव्यय दिलेले आहेत सगळे पर्याय. त्याच्यात बघूया केवलप्रयोगी म्हणजेच काय? तर मनातील उत्कट भावना जे अचानकपणे, जे आपण विचार करून आणत नाही, जे आपण कुठलाही म्हणजे सोसून आणत नाही, कुठल्याही गोष्टीचा संबंध नसतो, किंवा काय कुठला अक्षर निघेल हे काही आपण सांगू शकत नाही, त्याला केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. सरळ आणि सोपी भाषेमध्ये ही व्याख्या आहेत मित्रांनो. काही पुस्तकाची व्याख्या जेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा पाठच करायचं नाही. आपल्याला वाक्य तयार करायचं, पण त्याच्यात वाक्यामध्ये काहीतरी म्हणजे डिफेंडेड असला पाहिजे, काहीतरी आपल्याला समजलं पाहिजे. आपण जेणेकरून जे पेपर होतात त्याच्यामध्ये आपण योग्य उत्तर लिहिलं पाहिजे. तर आपण काय मित्रांनो, आपण सेफ झोन मध्ये असतो. म्हणून तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन ट्रिक्स आणि समजून घ्यायचं असेल तर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करा. जेणेकरून जे आता 28 जून 2025 रोजी टीईटी होणार आहे आणि हे जे प्रश्न आहेत टीईटी पुरता मर्यादित नसता सगळ्यांना हे उपयोगी पडेल. जेवढे स्पर्धा परीक्षा होतात ड पासून द अ पर्यंत सगळ्यांना उपयोगी पडणारे आहेत मित्रांनो. एकदम क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला इथं या प्लॅटफॉर्मवर भेटतात. तर याच्यात काय बघ, ठीक म्हणजे हर्षदर्शक आहे का? नाही. हर्षदर्शक म्हणजे अचानक झालेले, म्हणजे आनंद जर झाला असेल आपल्याला, आपला मुलगा किंवा आपली मुलगी किंवा स्वतः आपण जर नोकरीला लागलो असेल तर वा छान असे उद्गार आपल्या याच्यातून निघतात, तेव्हा तो काय असतो? हर्षदर्शक असतो. तर मित्रांनो हे आहे का आपलं उत्तर? नाही. आणि त्याच्यानंतर संबंधी दर्शक आहे का? हो. ठीक आहे. हे काय? संबंधी दर्शक आहे. ठीक संबंधित द्याला ना, उद्या मी नक्की येईन, हे काय? संबंधी दर्शक आहेत मित्रांनो. संबोधन दर्शक आहे का? नाही. आश्चर्य दर्शक आहे का? नाही. आश्चर्य म्हणजे असे जर आश्चर्य म्हणजे आपण जर चालता चालता आपल्याला ठेस लागली तर आपण काय म्हणतो? अरे बापरे, हे काय झालं? आश्चर्य झालं. त्याच्यानंतर जर अचानक कुठली घटना घडत असेल तर तोंडातून जे आपले उद्गार निघतात त्यांना आपण काय म्हणतो? आश्चर्यदर्शक म्हणतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय? 10वा क्रमांकाचा प्रश्न आहे पुढचा. भोंदू साधूकडून लोकांना लुटले जाते या वाक्यातील काय ओळखायचं आहे आपल्याला? भोंदू साधूकडून लोकांना लुटले जाते या वाक्यातील प्रयोग सांगा. प्रयोग म्हणजे मांडणी, रचना किंवा ठेवण मित्रांनो. प्रयोग म्हणजे काय? तर मांडणी, रचना किंवा ठेवण. शब्दाची योगायोग मांडणी करणे, व्यवस्थित मांडणी करणे याला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. उदाहरणार्थ कोणते प्रकार पडतात? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. कर्तरीचे 2 उपप्रकार पडतात मित्रांनो, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी केव्हा? जेव्हा वाक्यात जर कर्म असेल तर ती काय असते? सकर्मक कर्तरी असते. जेव्हा वाक्यात कर्म नसेल आणि वाक्य वर्तमान काळात असेल तर तो काय असतो मित्रांनो? तो अकर्मक कर्तरी असते. कर्मणीचे बरेच प्रकार पडतात. त्याच्यापैकी प्रधान कर्तृत्व कर्मणी महत्वाचा आहे, सख्य कर्मणी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर समापन कर्मणी, नवीन कर्म कर्तरी असे बरेच प्रकार पडतात. भावे, सकर्मक भावे, अकर्मक भावे असे प्रकार पडतात मित्रांनो. प्रयोग करेक्ट, क्लिअर. तर भोंदू साधू कडून हा महत्वाचा आहे. कडून हा महत्वाचा आहे आपल्यासाठी. पुढे बघूया. लोकांना लुटले जाते या वाक्याचा प्रयोग सांगा. प्रधान कर्तृत्व कर्मणी याच्यात मित्रांनो हा कर्मणीचा प्रकार आहे, उपप्रकार. याच्यात कर्ता महत्वाचा असतो. याच्यात काय महत्वाचा असतो? कर्ता महत्वाचा असतो. म्हणजे प्रधान कर्तृत्व कर्मणीचा आहे का हे वाक्य? नाही. सख्य कर्मणी, सख्य म्हणजे मी तेव्हा शिकवताना सांगितलं जी गोष्टी कर्त्याला करण्यास शक्य आहे, सामर्थ्य आहे त्याच्यात. बाबाला जेव्हा ते आपण प्रयोगामध्ये बघितलं, पण याच्यात ते क्रियापदमध्ये बघितलं, पण याच्यात पण ते उपयोग येतात मित्रांनो. तसंच ते सख्य कर्मणी याच्यात आहे का? तसं काही साधू करून आहे का? नाही. म्हणजे हा काय चुकला आपला? सख्य कर्मणी चुकला. समापन कर्मणी म्हणजे एखादी वाक्य त्याच्यात पूर्ण होत असेल, एखादी क्रिया तिला पूर्ण झाली असेल तेव्हा ती काय असते? समापन कर्मणी असते. हे पण आपलं उत्तर नाही.
तर काय आहे मित्रांनो, नवीन कर्मणी याला मित्रांनो कर्मकर्तरी असेही म्हणतात. आणि ही जी कर्मणी आहे ती इंग्रजीमधून आपण घेतलेला आहे याला. म्हणून जेव्हा तुमच्याकडे कडून हे शब्द येईल, कडून आणि अजून एक दोन शब्द आहेत ते जे येईल करून हे जे येईल तेव्हा ते काय आहे मित्रांनो, ते मित्रांनो नवीन कर्मणी आहे. तुम्ही डोळे झाकपणे लिहू शकता. कडून आला की डायरेक्ट तुम्ही कर्मणी विचारलं तर डायरेक्ट तुम्ही नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे पण असतात पर्याय. ते दोन वाक्य लक्षात ठेवायचं आणि ते क्लिक करून टाकायचे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. महादेव देव महादेव. तर आपल्याला महादेव या शब्दाचा समाज ओळखायचा आहे. समाज म्हणजे काय? संधी म्हणजे मित्रांनो, संधी म्हणजे जोडणे. संधी म्हणजे काय? जोडणे. पण समाज म्हणजे काय? समाज म्हणजे फक्त जवळ ठेवणे. याला काय म्हणतात? समाज म्हणतात. जवळ ठेवणे. जवळ राहायची खूप सवय असते कोणाकोणाला. जवळ ठेवणे. तर मित्रांनो महादेव, तर याच्यात आपल्याला पर्याय म्हणून ओळखायचा आहे महादेव. तर मित्रांनो प्रयोगाचे किती प्रकार पडतात? मूळ 4 प्रकार पडतात. त्याच्यात अवयभाव हे काय आहे? याच्यात विशेषण पण असतात. अविभाव समास जो पहिला असतो याच्यात प्रथम पद महत्वाचा असतो आणि तो विशेषण असतो मित्रांनो. आणि दुसरा आहे तत्पुरुष समाज, याच्यात बरेच उपप्रकार पडतात. तर तिसरा आहे मित्र आणि दुसरा आहे तत्पुरुष समाज, याच्यात मित्रांनो दुसरा पद महत्वाचा असतो. जो तिसरा आहे द्वंद्व समाज, याच्यात मित्रांनो दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि किंवा 16 17 असे याच्यात येतात पर्याय, म्हणजे हे उदाहरण येतात. त्याच्यानंतर बहुवीर्य म्हणजे शेती करणारा बहुवीर्य, याच्यात मित्रांनो याच्यात बरेच उपप्रकार पडतात. सहबहुवीर्य आहे, प्रादिबहुवीर्य आहे, असे प्रकार पडतात. पण याच्यात दोन्ही शब्द काय असतात मित्रांनो? दोन्ही शब्द कामाचे नसून त्याच्यात तिसराच पद होतो. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. कोणाची? कांता म्हणजे भार्या, कांता म्हणजे पत्नी, भार्या कांता हे काय? पत्नीचे समानार्थी शब्द आहे. लक्ष्मी कांता कोणाची आहे? लक्ष्मी ही कोणाची बायको आहे? विष्णूची. मग त्याचं उत्तर काय होतं? विष्णू. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे तो. लंबोदर म्हणजे उदर म्हणजे काय मित्रांनो? उदर म्हणजे पोट. कोणाचे म्हणजे उदर पोट कोणाचे मोठे आहेत? गणपतीचे. म्हणजे लंबोदर उदर आहे. कोणाचे उदर म्हणजे पोट, म्हणजे कोणाचे पोट मोठे असतात? गणपतीचे. म्हणून दोन्हीचा हे न असून तिसऱ्याचाच बोध होतो, त्याला काय म्हणतात? बहुवीर्य समाज म्हणतात. तर आपल्याला ओळखायचं आहे महादेव. तर मित्रांनो महादेव हे आपल्याला जे कर्मधार्य द्विगु हे दिलेले आहेत याच्यात बघूया. तर अविभाव समजता आपण हे केलो म्हणजे याच्यात एक पद महत्वाचा असतो, म्हणजे हात चुकला. त्याच्यानंतर द्वंद्व समाज याच्यात काय असते? दोन्ही पद महत्वाचे असते, हे पण चुकलं. आणि द्विगु तर तुम्हाला माहितच आहे. द्विगु तुम्ही विसरूच शकत नाही, कारण आपला मागचा जो लेक्चर झाला त्याच्यात आपण द्विगुची सगळे म्हणजे व्याख्या सगळे पाठ करून घेतलं. द्विगु म्हणजे त्याच्यात पहिला जो आहे तो अंक असतो, पहिला जो आहे तो संख्या असतो. उदाहरणार्थ पंचमुखी हनुमान, याच्यात 5 काय आहे? 5 संख्या आहे. त्याच्यानंतर नवरात्र म्हणजे नवरात्राचा समूह, याच्यात 9 काय संख्या आहे. त्याच्यानंतर त्रिभुवन म्हणजे 3 भुवनाचा, भुवन म्हणजे घर, 3 भुवनाचा समूह त्रिभुवन, हे 3 काय आहे? त्याच्यात त्यांची पण संख्या आहे. म्हणून हे पण आपला उत्तर नाही. राहिला काय? पर्याय क्रमांक कर्मधारय. हो मित्रांनो कर्मधारय. महादेव, महान असा देव, याची जी म्हणजे फोड कशी होती? महान असा देव. तर मित्रांनो महान असा देव होताना महान असा देव म्हणजेच काय मित्रांनो? हे महान असा देव म्हणजे कोण? महादेव. तर महान असा देव होत असताना जेव्हा आपण याचा विग्रह करतो तेव्हा जे दोन्ही पद आहे, हे दोन्ही पद आहे मित्रांनो, हे दोन्ही पद कुठल्या विभक्तीत असतात? प्रथमा विभक्तीत असतात. दोन्ही पद देव आणि महान हे कुठल्या विभक्तीत आहेत? दोन्ही पद मित्रांनो हे प्रथमा विभक्तीत असतात. आणि मित्रांनो मूळ म्हणजे ते विशेष्य असतात. ते काय असतात? ते दोन्ही विशेष्य आहेत. विशेष्य काय असतात मित्रांनो? हे विशेष्य असतात. दोन्ही विशेष आहे. महान आणि देव दोन्ही विशेष आहे की नाही? दोन्ही विशेष आहे ना. महान बी विशेष आणि देव बी काय? विशेष आहे. ते विशेष असतात. त्याच्यानंतर याच्यात उदाहरण येतो घनश्याम, घनासारखा श्याम. त्याच्यानंतर नृसिंह म्हणजे नरसिंह म्हणजे काय मित्रांनो? सिंहासारखा नर. असे बरेच याच्यात काय येतो? उदाहरण येतो मित्रांनो. हे जे म्हणजे देवाचे जे उदाहरण येतात, म्हणजे जास्तीत जास्त सगळे देवाचे नसतात, पण जास्तीत जास्त कमळ नयन, कमळासारखे नयन कोणाचे असतात? कमळासारखे नयन. तर हे जे येतात तर ते काय आहे मित्रांनो? ते कर्मधारय समाज असतात. ते काय असतात? सरळ जर असे आले तर आपण काय करून टाकायचं? त्यांना कर्मधारय समाज. आणि तेव्हा फोड करायची, फोड करून बघायची दोन्ही शब्द हा प्रथमा विभक्तीत आहेत का? असेल तर तो काय सरळ डोळे झाकपणे काय करते? कर्मधारय समाज करून टाकायचे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे? 12वा प्रश्न आहे. पांढरे केस असलेल्या आजोबांनी मला रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली. या वाक्यातील
पांढरे पांढरे हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत? विशेषणवर प्रश्न विचारलाय. विशेषण म्हणजे मित्रांनो जी नामाची व्याप्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगते या शब्दाला आपण या वाक्याला विशेषण असे म्हणतो. तर मित्रांनो विशेषण ओळखायला पांढरे केस असलेला आजोबांनी मला काय केली? मदत केली. जेव्हा मित्रांनो रंग रूप त्याच्यानंतर गुण हे जर दाखले गोड कडू म्हणजे गोड कडू रंग रूप हे जर ओळखायचे असेल आपल्याला गोरा पांढरा काळा असे जर ओळखायचे असेल तर काय असतात? कुठला विशेषण असतो? तर तो काय असतो मित्रांनो? त्याच्यात गुण असतात, तो गुण विशेषण असतो. काय असतो मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 काय आहे याचं उत्तर? पांढरे केस असलेला आजोबाने. पांढरे केस. कसले केस? पांढरे. पांढरा काय आहे मित्रांनो? पांढरा काय विशेषण आहे. पांढरे केस असलेल्या आजोबाने मला काय केलं? मला रस्ता ओलांडण्यास मदत केली मित्रांनो. म्हणून उत्तर काय याच्यात? गुण विशेषण आहे. संख्या विशेषण म्हणजे त्याच्यात आपलं उत्तर झाला, फक्त आपण पर्यायाचं विश्लेषण बघतोय. संख्या विशेषण म्हणजे याच्यात संख्या असते. उदाहरणार्थ 5 मुले 7 मुली 5 गाड्या असे जर असेल तर काय संख्या विशेषण आहे. धातू साधित विशेषण धातू याच्यात धातू असतो पहिला म्हणून त्याला आपण धातू साधित विशेषण म्हणतो. रडकी बाव म्हणजे हसती बाहुली वाहती नदी असे. आणि त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक म्हणजे माझा माझी माझे म्हणजे सर्व. उदाहरणार्थ भारत माझा देश आहे. त्याच्यात काय माझा आला की नाही? म्हणजे भारत माझा देश आहे. हे काय झालं? सार्वनामिक विशेषण झालं मित्रांनो. असे आपण क्वालिटी 12 क्वेश्चन घेतलो आहात. फक्त 12 क्वेश्चन न घेता आपण 12 चोक 48 म्हणजे 50 क्वेश्चनची आपण बराबरी केलो. फक्त 12 क्वेश्चन घेऊ. जर तुम्हाला माझा लेक्चर समजत असेल तर मित्रांनो द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला जा, तिथं भेट द्या. तिथं मी बरेच व्हिडिओ असे टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला टीईटी आणि दुसरी कुठलीही परीक्षा जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार मित्रांनो. याच्यात सगळे क्वालिटी आहे, सगळं फ्री आहे. तुमच्याकडून रुपया घेतले जाणार नाही. याच्यात आपण टीईटी साठी 90 मार्कचा मटेरियल देतोय. त्याच्यात काय मित्रांनो? मराठी ग्रामर जे 30 मार्कासाठी विचारलं जातं. त्याच्यानंतर जीएसजीके जे की ते पण क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. ते किती मार्कासाठी विचारले जातात? 60 मार्कासाठी. जर तुम्हाला टीईटी पास व्हायचे असेल, जर तुम्ही कास्ट मधून असाल मित्रांनो तर तुम्हाला 83 पाहिजे. आणि जर तुम्हाला ओपन मधून क्वालिफाय व्हायचं तर 90. आणि पेपर किती मार्काचा असतो? 150. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला 80 मार्क तर कुठंच गेले नाही 90 पैकी, जर तुम्ही कंटिन्यू हे लेक्चर बघत राहिला तर मित्रांनो. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.